नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। वैद्यकीय क्षेत्रावर आपली मनमानी लादू पाहणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीच्या बाबतीत जोरदार चपराक लगावली आहे। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नियोजित निवडणूक ही 26 एप्रिलला झालीच पाहिजे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा नामनिर्देशित सदस्य महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर आणण्याचा जो प्लॅन आहे तो सध्या तरी पूर्णपणे फेल गेलेला आहे। पण मला असं वाटतं की ही एक आपली लढाई जिंकण्याची सुरुवात आहे। जर आपल्याला ही पूर्ण लढाई जिंकायची असेल तर आपल्याला 26 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून सरकारला हे दाखवून द्यावं लागेल की डॉक्टर हे त्यांच्या हक्कांच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर कुठल्याही नामनिर्देशित सदस्यांच्या रूपाने आमच्या स्वाभिमानावर, अस्तित्वावर आणि अस्मितेवर गदा आम्ही कुठल्याही परिस्थितीत आणू देणार नाही। म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की 26 एप्रिल रोजी येत्या रविवारी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने, आतापर्यंत कधीही झालं नाही एवढ्या विक्रमी संख्येने आपण सरकारला आपलं अस्तित्व, आपली पॉवर ही दाखवून द्यावी। धन्यवाद।